नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे वडे म्हणजेच लौकीचे वडे। याला काही ठिकाणी लौकी असे देखील म्हणतात। हे वडे करायला एकदम सोपे आहेत आणि खायला एकदम भन्नाट लागतात। तर त्यासाठी मी एक लौकी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर तिचा देठ कापून घ्यायचा आहे। त्यानंतर लौकी मधातून कापून घ्यायची आहे। त्यानंतर त्या लौकीचे 4 तुकडे करायचे आहे। एका भागाचे 4 तुकडे केलेले आहे। अशा प्रकारे मी किसून घेतलेली आहे लौकी। दुधीच्या किसाला खूप पाणी सुटतं, तो पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथे आपली दुधी किसून झालेली आहे। त्यातलं पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे। जर हे पाणी नाही काढलं तर वडे तेलकट होतात। हे पाणी खूप पौष्टिक असतं। हे पाणी आमच्याकडे ज्यूस म्हणून पितात। हे खूप हेल्दी असतं शरीरासाठी। तर अशा प्रकारे लौकीचं ज्यूस काढून घेतलेला आहे। हे आम्ही ज्यूस म्हणून पितो। हा ज्यूस आमच्याकडे सगळ्यांना आवडतो। मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या हिरव्या मिरचींचा ठेचा करून घ्यायचा आहे। कढीपत्ता बारीक चिरून घ्यायचा आहे। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। आता आपल्याला दुधीच्या किसामध्ये ओवा टाकायचा आहे। 10 ते 12 हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून टाकलेली आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकायची आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे। त्यानंतर पांढरे तीळ टाकायचे आहे एखादी चमचाभर। त्यानंतर हळद टाकायची आहे। त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे, त्यामुळे लाल तिखट थोडंसंच टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तांदळाचं पीठ मावेल एवढंच टाकायचं आहे, कारण आपण पाण्याचा हात न लावता पीठ मळून घेणार आहोत। दुधीच्या किसामध्ये ओलावा असतो, त्या ओलाव्यानेच आपलं पीठ मळून होणार आहे। आलं लसूण पेस्ट टाकायची आहे 1 चमचा। पूर्ण साहित्य एकजीव करायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ पाणी न टाकता मळायचं आहे आपल्याला। ज्या दुधीच्या किसामध्ये जो ओलावा असतो त्यानेच पीठ मळून होते आपलं। तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे छान। तर आता आपल्याला थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पीठ हातावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वड्यासारखं थापून घ्यायचं आहे आणि मध्ये एक छिद्र पाडायचं आहे वड्याला। कढईमध्ये गॅसवर तेल तापत ठेवायचं आहे। तेल तापलं की एक एक वडा तेलामध्ये सोडायचा आहे। अशाच पद्धतीने सर्व वडे थापून घ्यायचे आहे आणि तेलात सोडायचे आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि वडे छान शिजवून घ्यायचे आहेत। वड्यांना छान गोल्डन ब्राऊन कलर आला की ते काढून घ्यायचे आहेत। वडे आधी एका बाजूने होऊ द्यायचे आहेत, त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही गोल्डन ब्राऊन कलर येईस्तोवर शिजवून घ्यायचे आहेत। तर वडे आपले झालेले आहेत, काढून घेऊया प्लेटमध्ये। प्रकारे पूर्ण वडे गोल्डन ब्राऊन होईस्तोवर तळून घ्यायचे आहेत आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। हे वडे चवीला एकदम अप्रतिम लागतात, तर नक्की ट्राय करा। इथे आपले वडे तयार झालेले आहेत। हे वडे आपण कढीसोबत सर्व करणार आहोत। तसेच हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबतही वडे छान लागतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।